गेली, मग तू माझीच या लागून घ्याले. मी नाही येत, जा. तुम्ही जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मी येत नाही. तुम्ही जिद्दी आहे तर मग मी त्याच्यापेक्षा जिद्दी आहे, जिद्दी राहिले. जास्त ठसन नको दाखवत जा, बिनकामाची ठसन दाखवले. येतं का नाही येत सांग, येतं का नाही येत सांग. हा काय तर हे तुमचं वालं, तुम्हीच तुम्हाला फोन नको करू म्हणून. हा मग मी कुठं फोन केला आता, तुम्हीच केला ना 10 वेळा. मला फोन काय करता सकाळपासून, काही गरज नाही फोन करायची. आणि येतही नाही मी, जा. ए झिपऱ्यावानाचे जास्त आगाऊ दाखवू नको बरं, अंगात आल्याने करू नको. हा तिथंच माझ्या घरी सोडवीन, मग तुम्ही घेऊन नाही येणार मी वापस. लक्षात ठेव, येऊच नाही देणार, घरात घुसू नाही देणार. जास्त मस्ती आल्यावानी करू राहिली काही तू? हो हा रोशने, जास्त मस्ती आल्यावानी करू राहिली का? येऊच देणार नाही तुला घरी. लक्षात ठेव, दुसरी करीन मग मी बायको. जा ना, कर ना. दुसरी करीन तर जा, करा. कोण देते तर माहित पडते आता. एक लेकरू आहे तुम्हाला, बायको आहे, कोण देते ती? कोणते माय बाप होय देणार आहे तुम्हाला? हा पाहतो मी बी, करा दुसरी, करा. नाही येत मी, जा. मला शिकून राहिली का रोशने तू? हा कोण नाही देत मला पोरगी? एकटा हो माय मागे एवढी मोठी इस्टेट आहे म्हटलं, इस्टेट राहिले. कोण नाही देत मला पोरगी द्याले? तू शिकून राहिली काय मला? चुपचाप घरी आहे, नाही तर पाय मग मी. हा माझ्यासारखं वाईट नाही आहे, सोडचिठी देऊन दुसरी बायको करीन मी. करा रे बिन तर मला शिकून राहिली आहे. रागात जाऊन बसली तिथं माझ्यासोबत भांडण करू आणि म्हणते मला ये म्हणते घ्या आधी. तिथं काय हेलिकॉप्टर घेऊन येऊ का तुला घ्यासाठी? इच्छा इथं हा एक पाय टाकला तर इथं आहे ती वाला घरनं मला सांगू राहिली. येता का नाही तू घरी? आता मला फक्त एका शब्दात सांग, तू येता का नाही? येत नाही म्हणलं ना तुम्हाला सूरजजी, मी येत नाही म्हणलं. हा जसं माझ्यासोबत भांडण केलं ना त्या दिवशी, मला चापट मारली का नाही तुम्ही? 2-3 चापटा पाठीवर बुक्के मारले तुम्ही. मग तसंच या आले आले कधी बी मारायचं, कधी बी मारायचं. आणि तुम्ही म्हणलं ती आता दुसरी बायको करायची धमकी देऊन राहिली का मध्ये? करा जा. थांब तू, थांब थांब थांब. तू मादली वाता हो जिप्रे, तू मादली वाता. हा तू मला असे हलक्यातच घेऊन राहिली, हलक्यात घ्याले थांब. आणि मग मी कशाने काही केलं ना मग मनाचं नाही. हा बायको आहे न लेकरू आहे, हा असं मनाचं नाही. मग तुला सांगतो मी. हा करून तर दाखवा फक्त तुम्ही, करून दाखवा कोण होई ते तर मला पाहू द्या. करून दाखवा तुम्ही, मग सांगतो कोर्टातच खिचतो तुम्हाला, खिचाले मग समजन तुम्हाला. असं आहे का? बरोबर ठीक आहे, मला धोस टाकून राहिली काय तू? आणि बरं ठीक आहे तुला ह्या घरात घुसणं तर दूरचीच गोष्ट आता रोशने. आपण तुला ह्या घराच्या दरवाजातही उभं करत नाही. तुला आता फटकोही देत नाही तुला इथं. थांब तू आता, थांब. मला सांगू राहिली का? शिकून राहिली का? मला बाकीच्या नवऱ्यासारखं समजतं काय तू? हा तो राणीचा नवरा नाही होय मी, समजलं? हा तुला सांगतो आता मी. थांब तुझ्या मायले सांगतो, तुला सांगतो. लय मस्त होऊन गेली तू. थांब आता. मी आखरीचं विचारून राहिली तुम्हाला सूरजजी, चांगल्या याच्यात तुम्ही घ्या येता का? अगर येत असाल तर मी येतो, आणि जर नाही येत असाल तर मी येत नाही. अहो खेटरला का माय वाला तुझ्याशिवाय? हा तुला घ्या येऊ मी. जशी गेली ना पाया ना तशी येशील तर ठीक, नाहीत नको येऊ. तुला सांगतो मी आता. आणि आता तर तू येऊच नको. मला धवस टाकून राहिली तू येऊच नको आता. तू राह तिथंच मायच्या घरी तू. आणि दाखवतो तुला आता मायवाला मी कोण होतो. सूरज होय म्हटलं मी, सूरज. कोणासोबत बोलून राहिलो माय एवढ्या जोरात हे पोटत तरी? आ मार काय बोलते ना काय नाही तर तिथपर्यंत आवाज येऊन राहिला बाहेर. राहू दे ना जी. मी सूरज होय, सूरज. तुमच्यासारखे सूरज लय पडले राहते असे गल्लीत. सांगू राहिले मोठे मी सूरज होय. काय करता तुम्ही? बरं तोंडाचे मला पडलं राहतो म्हणता. हा कधी पडलो हो मी? कधी पडलो गल्ली गिल्ली? दारू पितो काय हो मी? हो हा मला पडलं म्हणता तू? दारू पितो काय मी? पेत नाही, बिना पेल्यानंच राहता तुम्ही. कोणत्या यानं सांगू राहिले जी मी पेत नाही म्हणून? काय पळेपर्यंत पितो का मी? हा 12 महिन्यातून एखादी वेळा, 6 महिन्यातून एखादी वेळा पेरतो तर त्याला काय पेलो म्हणते का? हो आणि कधी दिसलो तुला गल्लीत पडून? काय म्हणलं तेच तर तुम्हाला समजलं नाही म्हणून तर शिका लागत होतं ना. 2 वर्ग शिका लागत होतं. काप्या करून काय पास झाली जी? उरपाट्या वाहनाचा माणूस. जा तिकडं, ठेवा फोन. नाही येत मी. मग घ्यायला आल्याशिवाय येत नाही. माफी मागा लागन, सॉरी म्हणा लागन, तेव्हा येईन मी. सॉरी तुले कोण होऊन राहिलं? मग सॉरी म्हणतो तुले. एक लात मारतो मागून इकडून. हा सॉरी म्हणून राहिली मध्ये तो. तू घरी ये फक्त आता फक्त घरी ये. मी तुला फोनही नाही करत त्याच्यानंतर. तू फक्त माझ्या घरी दिसली पाहिजे. अशी केस ओढून घराच्या बाहेर काढीन ना तुले. लक्षात ठेव, तू दिसलीच नाही पाहिजे इथं आता. आलीच नाही पाहिजे, शब्दावर राहिली पाहिजे मग आता तू. ठेवा लय ऐकलं तुमचं आला आता भाषण. ठेवा. माय बिन तर मला शिकून राहिली काही. मला शिकून राहिली. थांब आता, थांब हो रोशनी तू थांब आता. तुला दाखवतो आता कसं राहते तर. थांब तू आता, थांब. जाऊ दे ना रे, नाही येत तुले तरी कोणतं एवढं आहे तर मार 10 वेळा फोन करत राहतं तिले. अहो नाही बाई, तिचाच फोन आला मध्ये. मग कामावर राहतो तिचा फोन येते. आता मी ना तिला फोन केला. मी म्हणलं फोन नको करू मध्ये. अगर याच असेल तर सीधी घरी येऊन जाय तू. ते म्हणते माफी मागा लागत. तुम्हाला घ्यावी या लागत. अजून तिचं तेच चालू झालं. मग मला फोन काही करते मग इले आता नाही तर उचलतस कायले तिचे फोन? तिले याचं नाही आहे तर मग तू कायले उचलता रे? आपस येत पसंत ना, जाऊ दे ना. आणि तुला याच आणाच आहे तिले तर घेऊन ये मग जाऊन. नाही जात मी, जात नाही तिच्या बापाच्या घरी. ते गेली तिच्या पायाना येत बसल, मी नाही जात. आणि आता तिला फोन येऊ दे. तिच्या घरी जाऊन तर चांगली झिपुट्या धरतो मी तिच्या मायच्या समोर. आता फक्त फोन करू दे तिला आता मध्ये. हे बाई मी कॉलेजमध्ये चाललो बरं ड्युटीवर. आणि तुझे सांगतो
मी गेल्यावर तुमचे झगडे झाले नाही पाहिजे आणि बाबा घरी नाही नाही तर मग दोघी करत बसा झगडे तिथं बिनफालतूचे आणि मग मला 10 वेळा फोन करशील. एक तर पेपर आहे आज, हा पेपर आहे कॉलेजमध्ये पोरायचा, त्याच्यामुळे मला फोनही नको करू. मी मोबाईल चालू ठेवणार पण उचलणार नाही, लक्षात ठेव. मी मध्ये असं ऐकून आलं पाहिजे. तुला सांगतो मी, तुझे कामा धामा झाले ना तर आपल्या रूममध्ये येऊन बसायचं, आईसोबत जास्त तोंड नाही लावायचं. काय तुम्हाला अजूनही असं वाटते का मीच भांडण करतो म्हणून? मी काय जाणून बुजून जातो का आई जवळ भांडण करायला? मला तर पाहिजेच नाही भांडण. मी तर आईसोबत बोलायला बी पाहत नाही जास्त करून, काऊन काय एक शब्द म्हटलं का आई 10 शब्द लावते, म्हणून मी बोलायलाच पाहत नाही आईसोबत. तुम्ही असे म्हणता का मीच भांडण करतो खरं? तसं नाही म्हणलं मी ना, फक्त तुला काय म्हणलं, तिनं शिवाय दिल्या ते बोलली बी तरी पण नाही का तिच्या मागं लागायचं नाही. आईला सवय आहे तशी दरवाजाच्या समोर रूमच्या समोर येऊ बोलते ना आई. तर तुले म्हणून म्हटलं की तिच्या गोष्टीवर कोणत्याच रिॲक्ट करायचं नाही, तिला काही म्हणायचं नाही, तिला बडबड करू देतो. तू काही तिच्या मागं काही लागू नको. नाही लागत, मी मागं नाही लागत, पण आपल्यावाल्या रूम मध्ये येऊन बोलन तर मग मी काहीच नाही म्हणणार का? काहीच नाही म्हणणार म्हणजे तुला काही झगडे करायचे आहे का अजून? कालच रात्री आईचा आणि बाबाचा किती झगडा झाला. बाबा किती बोलले आईले, ते रात्रीपासून किती हे होऊ नये आई. आणि तुला अजून तिच्यासोबत झगडा करायचाच आहे का? तर ते थोडसा राग काढणारच आहे, ते यावं तेवढं सहन करून घ्यायचं. बोलते तर बोलू द्यायचं, ऐकून घ्यायचं. तुला काय खान करून राहिले बोलली ते तर काम करतो. आज तर माझे सगळे कामं झालेलेच आहे. मी रूमचा दरवाजा लावून देतो आणि चुपचाप कानी अंदर गाणे ऐकत राहतो, नाही तर मग कानी झोपून राहतो. मी काही बाहेर जात नाही. म्हणजे कसं आई बोलले आहे नाही बोलले आहे तरी पण कानी मला काही ऐकू येणार नाही, कारण की मला माहित आहे त्या कोणत्या नाही कोणत्या कारणावरून कानी माझ्यासोबत भांडाले तम 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 करून राहिले त्या तसे बी. म्हणून म्हणलं बाबा घरी आहे नाही, बाबा घरी असते म्हणजे मग मला टेन्शन नसतं राहिलं. आई चुपचाप राहते, बाबाच्या समोर काही आई करत नाही, बोलत नाही. पण आता बाबा घरी नाही आहे ना, त्याच्यामुळे आईचं काही सांगता येत नाही. तुले म्हणलं चुपचाप राहतो बा, बोलली ते तर तू मलाच म्हणतं मी बोलीन नाही का, मी करीन नाही का, मी असं नाही करीन का, तसं नाही. माझे झगडे कसे कमी व्हायचे हे नाही पाहायचं, वाढत ते कसे ते पाहायचं. बोलते तिला बोलते तर तिला कशी ती सवय आहे बोलायची आईले, ते बोलणारच आहे. तू चुपचाप राहायचो ना. हो राहतो ना मी चुपचाप, नाही बोलत. काही झालं मी काही बाहेरच जात नाही. मी रूमचा दरवाजा लावून देईन मायावाल्या आणि गाणं ऐकत राहीन, मी झोपीन काही करीन लगेच. मी नाही ऐकत ना, नाही बोलत त्याइले. झालं, तुम्ही जा आता. काय बरं राणे, घरी आल्यावर जर मला आईनं तुझे राणे सांगितले मी ऐकणार नाही. तुला सांगतो, तुम्ही काय म्हणलं होतं मला, तुमच्या मतानं ऐकीन मी सर्व काही. आता मग माझ्या मतानं ऐका लागून तुला. काय तिच्या तोंडाला तोंड देऊ नको, तिच्यासोबत मुजरेपणा काही करू नको. ते बडबड करते करू देतो. आईनं जर मला सांगितलं का तू तिला कमी जास्त बोलली, माझ्यासारखा वाईट राहणार नाही. तू लक्षात ठेव राणे. नाही बोलत मी. जा तुम्ही कामावर जा. नाही बोलत मी बोलायचं काही ठेवतच नाही. मी दरवाजा लावतो आणि घरात राहतो. मी नाही बोलत. आज सकाळपासून गिराईक खूप येत आहे. तुम्ही नवीनच दिसतात आहे ह्या गावात. पाहुणे आल्या का तुम्ही ह्या गावात? नवीनच दिसत आहे तुम्ही. जेव्हा खरं सुंदर आहे व दिसायला येतं, लय सुंदर आहे व पोरगी बारगीत दिसते. लग्न झालं म्हणून वाटतही नाही बाई. हिचं वालं म्हणूनच त्या नवरा हिच्या मागं लागला व, आणि हे बी क्लास वन ऑफिसर पाहूनच त्याच्या पैशाच्या मागं लागली व ही वाली. पैसा भाऊ. हो, आम्ही नवीनच आलो इथं. ह्या गावामध्ये कधी आलो नाही, आज पहिल्यांदा आलो. तुमचं नाव रुंदा आहे ना? हो, माझं नाव रुंदा आहे. सकाळपासून इतकी गर्दी आहे जी ताई. आता थोड्या वेळानं मला अर्ध्या तासानं मुलाला आणायला जायचं आहे. शाळेत आहे ना मुलगा, त्याच्यामुळे पेपर चालू आहे. छोटा आहे म्हणजे 7 वर्षाचा, तर त्याला घेऊन यायचं आहे. बापरे, 7 वर्षाचा मुलगा आहे तुम्हाला? हो, 7 वर्षाचा मुलगा आहे माझावाला. तुम्ही एवढ्या दचकले का? नाही काही नाही असं. तुमचे मिस्टर वगैरे इथं राहत नाही का? बाहेर गावी वगैरे राहते का तुमचे मिस्टर? ताई, मला मिस्टर नाही आहे हो, वारले. 2 वर्ष आधीच वाढले माझेवाले मिस्टर. म्हणून तर मी भांगड्याचं हे करते. अशा शेतीवाडीच आहे माझ्या मिस्टरच्या घरी, पण नाही का म्हणजे त्यांच्या नावावर नाही होती, माझ्या सासू सासऱ्याच्या नावावर आहे अजूनही बी. त्यांनी मला, माझे मिस्टर मेले तर मग शेतीचं हे झालंच नाही अजून, वाटणी वगैरे. मग त्याच्यामुळे मला हे काम करावं लागून राहिलं. माझे मिस्टर नाही आहे. बघा ना, तुम्हाला कोणत्या बांगड्या भरायच्या आहे? खूप म्हणजे चांगल्या बांगड्या आहे आमच्याकडे, नवीन. तर इथं ठेवलेलंच आहे. तुम्हाला वाटत असेल तर बॉक्सच्या पण काढून देते. चांगल्या बांगड्या आहे, बघा ना, तुम्हाला चॉईस करा तुम्ही. मी इथे बांगड्या भरायला नाही आली, तुला भेटायलाच आली. ताई, मला भेटायला, मी तुम्हाला ओळखतही नाही हो. मला मुलाला आणायला जायचं आहे. तर तुम्ही कोण आहे? बांगड्या भरायच्या नाही आहे तुम्हाला? कधीच्या येऊन बसल्या, एक शब्दही बोलून नाही राहिल्या. मी तुम्हाला ओळखतच नाही ना. नाही, मला तू ओळखत नाही, मलाही माहीत आहे. आणि मी पण तुला ओळखत नव्हती, आता पहिल्यांदाच बघत आहे. पण तू शेखरला तर ओळखते ना चांगल्या तऱ्हेनं. क्लास वन ऑफिसर आहे तो, माझा नवरा आहे. मी त्याची बायको आहे, जीवा. शेखरचं नाव घेतल्याबरोबर तिचा चेहरा पाय कसा झाला जीवा. पाय कशी पाहून राहिली, ती घाबरल्यासारखीच झाली जीवा. ती त्याकडे पाय कशी पाहून राहिली. ताई, पाणी आणू का तुमच्यासाठी? पाणी, चाय वगैरे ठेवते मी. बसा, चाय वगैरे मांडते मी. आधी सांगायचं होतं ना तुम्ही, आधी सांगितलं नाही तुम्ही.
नाही नाही, मला पाणी वगैरे काहीच नाही पाहिजे आणि चाय वगैरे नको ठेवू. मला फक्त बोलायचं आहे तुझ्यासोबत. तू माझ्या नवऱ्याला सोडते की नाही सोडत मला एवढं सांग फक्त. तर याच्या पहिले मी सरपंचाला भेटून आली ह्या गावातल्या. त्यांनी तुझ्याबद्दल सगळं सांगितलं मला. माझा नवराच नाही आहे तुझ्याजवळ येते. तुझ्याजवळ येणारा फक्त माझा नवराच नाही आहे. 2-3 लोक येते ना तुझ्या घरी. मग हे असे नाटकं कशाला करता? आमचा संसार कशाला बरबाद करून राहिली तू? तुझं तर चालून जाईन ग. पण आमचं पूर्ण घर बरबाद होऊन राहिलं. माझी छोटी मुलगी आहे आणि असं नाही ना तुझं माझ्या म्हणजे नवऱ्यासोबत चालू आहे म्हणून. तुझे अजून ऑलरेडी 2 आहे म्हणते ना. मला माहीत पडलं ना. गावामध्ये मी चौकशी केली तुझ्याविषयी. लोक काही बोलते हो ताई, तुम्ही लक्ष नको देऊ त्याच्याकडे. लोक काही पण बोलते. आणि मी तुमच्या नवऱ्याला माझ्याकडे अडकून ठेवलेलं नाही आहे. तुमचा नवराच येते माझ्या घरी. मी त्यांना म्हटलंही नाही माझ्या घरी या किंवा काही. मी असं काहीच नाही म्हटलं ताई. तू नसन बोलवलं का? पण माझा नवरा येते ना तुझ्या इकडं. बरं चला बा. विचार केला होता मी की नाही माझ्या नवऱ्याला सोडून द्यावं म्हटलं. जाऊ दे, त्याचं खरं प्रेम असन तुझ्यावर तर सोडून द्यावं म्हटलं. पण नाही, तुझंही प्रेम नाही आहे खरं आणि त्याचंही नाही. मी तुला सांगते, इथं याच्या पहिले मला असं वाटलं होतं. पण सरपंचासोबत जेव्हा मी बोलली ना तेव्हा तुझं खरं प्रेम असतं ना तर मी सोडून दिलं असतं त्याला. पण तू ऑलरेडी तू म्हणजे एकाची नाही आहे ना बाई तू. कशाला दुसऱ्याचं घर बरबाद करतं तू? तू त्याच्या पैशावर प्रेम करते, तो तुझ्या शरीरावर प्रेम करते. याला प्रेम म्हणते का ग? हो ग, याला प्रेम म्हणते का? तुला काय वाटते? तो स्वतःच्या पोरीला सोडून देते, स्वतःच्या पोरीला सोडून द्यायला तयार आहे, बायकोला द्यायला तयार आहे. तर तुझ्या मुलाला स्वीकार करेन का तो? तुझ्यासाठी लग्न करायला तो मला सोडचिठ्ठी देऊन राहिला. तर तुला वाटते का तो तुझ्यासोबत शेवटपर्यंत टिकवण म्हणून? मी माझ्या नवऱ्याचा एकही हिशोब घेतला नाही कधी. त्यांना पैशाविषयी विचारलं नाही. हे घर वगैरे तुला माझ्या नवऱ्यानंच घेऊन दिलं ना. मला माहीत पडलं. सगळी हिस्ट्री काढली मी तुझीवाली. मला सगळं माहीत पडलं. माझ्या नवऱ्यानं घेऊन दिलं ना तुला हे घर. तुम्हाला आजपर्यंत कधीच बघितलं नाही. आणि मला माहीत नव्हतं की त्यांना एक मुलगी वगैरे आहे म्हणून. लग्न झालं आहे हे माहीत होतं, पण मुलगी वगैरे आहे असं नाही माहीत नव्हतं. कारण की त्यांनी मला सांगितलंच नाही मुलीबद्दल. फक्त लग्न झालेलं आहे एवढंच सांगितलं. आणि त्यांचं लग्न करायचं मन आहे माझ्यासोबत. तर आता तुमच्या दोघांच्या मनात मी काहीच नाही करू शकत ना ताई. मी जरी त्यांच्यासोबत लग्न नाही केलं तरी पण तुम्हाला वाटते का ते तुम्हाला सोडणार नाही म्हणून किंवा सोडचिठ्ठी देणार नाही म्हणून? काही बोल, तू काही बोल, पण मी घाणी सोडचिठ्ठी देणार नाही त्यांना. शेखरजीला सोडचिठ्ठी देणार नाही, बिलकुल देणार नाही. आणि तुझ्यासारख्या बाईसाठी तर बिलकुल देणार नाही मी. तो शेखरजी आणि तुमचा प्रश्न झाला. तुम्ही तुमचं मला सोडचिठ्ठी द्यायची नाही द्यायची तो तुमचा प्रश्न झाला. मी तुमच्या मनात येत नाही आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं बी नाही सोडचिठ्ठी द्या म्हणून. तो त्यांचा प्रश्न झाला, तुमचा प्रश्न झाला. मी म्हणत नाही आहे. मी त्यांना पण जबरदस्ती करत नाही आणि तुम्हाला पण काही म्हटलेलं नाही आहे. तुमच्या दोघा नवरा बायकोचं काय आहे काय नाही तुम्ही बघा. तुम्हाला सोडचिठ्ठी द्यायची द्या, नाही द्यायची नका देऊ. माझं त्याच्यात काही घेणदेणच नाही आहे ताई. बाई तू पहिले नांदी लावलं तिच्या नवऱ्याला आणि येऊ देतो त्याला घरी इथं. आणि तू म्हणतो माझं काही घेणदेणं नाही आहे. अशी कशी बोलून राहिली? तू येऊ नको देऊ ना तिच्या नवऱ्याला. येणं बंद करून दे, तिचा नवरा आपापच जागेवर येते. मी कसं येऊ देणं बंद करू? त्यांनी मला घर दिलं, माझ्या मुलाचं सगळं शिक्षण पाणी सगळं करत आहे ते. मी कसं काय त्यांना नाही म्हणू? आणि मला कशाला तुम्ही हे करता? तुम्ही माझं त्याच्यासोबत काही लग्न वगैरे झालेलं नाही आहे. आणि मी सोडचिठ्ठी वगैरे झाल्याशिवाय त्यांच्यासोबत लग्न पण करणार नाही. तुम्ही आता काय करायचं तुम्ही बघा. तुम्हाला सोडचिठ्ठी द्यायची आहे द्या, नाही द्यायची आहे नका देऊ. समजू शकतो मी, तुझ्यावर मजबुरी आहे. पण एखादी कुवारा वगैरे मुलगा बघायला पाहिजे होता ग तू. लग्न झालेला माणसासोबत तू अशी करून राहिली. आमची जिंदगी खराब केली तू. तुला कोणताही चांगला मुलगा भेटला असता तुला. हे याच्या मागं लागून काय करतं? तुला काय वाटते तो तुझ्यासोबत नाही निभावणार तुझ्यासोबत. तो स्वतःच्या बायकोची कदर नाही करत, मुलीची कदर नाही करत. मुलीबद्दल तुला आजपर्यंत त्यानं सांगितलं नाही तर तुझ्या मुलाचं काय करणार ग तो? फक्त यूज करून राहिला तुला. जीवा जाऊ दे, तिला काय समजून सांगू राहिली तू? तिला समजदार असती एवढी तर काय रे याच्या मागं लागली असती लग्न झालेल्या माणसाच्या मागं. एखादी चांगला कुवारा फुवारा पाहिली पाहिजे नव्हता आणि मग लागत होतो त्याच्या मागं. एवढी सुंदर तर आहे तू दिसाले आणि असं कामं केले तर कोण चांगलं म्हणते होती वाला? ते सरपंच सर तू 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 करे हो. कोणती बाई होते कोणती बाई होते? धडाची बाई नाही, धडाची बाई नाही. कोणी चांगलं म्हणत नाही हो बाई तुले. खूप सोपी आहे ताई. माझं घर नाही चालवत कोणी. मला माझ्या मुलाला जगवायचं आहे. सासू सासऱ्यांना माझीवाली सास सोडून दिली. काय करायला पाहिजे मी? माझा नवरा असता तर मी असं कधी केलंच नसतं. आणि राहिली गोष्ट शेखरजीची, तर मी म्हणत नाही आहे त्यांना की माझ्यासोबत लग्न करा म्हणून. कशी म्हणशील? तुझे घर चालते ना मस्त. आणि एकटाच माणूस थोडी आहे. अजून दोघं जण आहे म्हणते ना कोण होईतं. मस्त पैसे उधारतं. कामच कोणते आहे बाई दुसऱ्याचं असं घराची बरबादी करणं कधी पचत नसते बरं. श्राप घेशील दुसऱ्याच्या बायकोचा आणि लेकराचा तुले. त्या लेकराला अजून काय हो असं? त्याच्यावाल्या पैशाचा त्याच्या श्रापाचं ते लेकरू चांगलं राहील. हे असं करतात दुसऱ्याचं घर बरबाद. अरे वा,
तोंडात येते ते नका बोलू बरं. हा, ते माझे चुलत भाऊ आहे. दोन्ही ते माझे चुलत भाऊ आहे. त्यांचं आणि माझंवालं काही नाही. ते माझे भाऊ आहे. ते माझा आहे चालू, शेखरजी सोबतच चालू आहे. आता लोकांना किती सांगणार आहे मी. लोक एक म्हटलं की दोन लावते आहे ना. मी एवढी बेकार बाई नाही आहे. आणि हे क्लास 1 ऑफिसर आहे तुमचेवाले मिस्टर. माझं फक्त त्यांच्यासोबतच आहे चालू. त्यांनी मला घर घेऊन दिलं, माझ्या मुलाचं सगळं काही करून राहते ते त्यांच्यासोबत आहे चालू. आणि माझी काही जबरदस्ती नाही आहे लग्न करायची त्यांच्यासोबत. तुम्हाला वाटते तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांभाळू शकता आणि काय करायचं आहे समजावून सांगू शकता. नाही आले ते माझ्यावाल्या घरी तरी चालत, पण इथपर्यंत आल्यावर मी त्यांना वापस पाठवणार नाही. आयो कशी बोलून राहिली ती जीवा, पाय पाय कशी बोलून राहिली तोंडावर. त्याच्या पहिले तुम्ही शेखरजीला फोन केला होता का? थांबा मी लावते फोन त्यांना, बोलावते त्यांना पण. त्यांच्यासमोर सगळं बोलून घेऊ आपण. बघ, जास्त शहाणपणा काही करू नको तू. त्यांना माहीतच नाही मी इथं आली तर. मी फक्त तुला समजावायला आली होती. तू समजून नाही राहिली, ठीक आहे. तुला ठोकर लागन, पण एवढी गोष्ट लक्षात ठेव का मी त्याला सोडणार नाही. शेखरला मी सोडणार नाही. ज्या वेळेस मला वाटलं सोडीन त्याच वेळेस सोडणार, पण सध्या तर मी सोडणार नाही. कारण की तुझे प्रेम काही त्याच्यावर खरं आहे नाही. तुला सांगतो मी. तुला वाटत असं मी एवढ्या इझिली सोडीन तर सोडणार तर नाहीच. लक्षात ठेव तू. ज्योती चल, चाय वगैरे पिऊन जाई ना. चाय वगैरे प्या, पाणी वगैरे घ्या. ऊन खूप आहे बाहेर. छोटं बाळ आहे तुमच्याकडे. काही गरज नाही बा, काही गरज नाही. त्या पाण्यावर आहे का एवढे मोठे हॉटेल पडलेले आहे. आणि तुला काही माझ्या लेकराची काळजी करायची काही गरज नाही. चल जीवा. हा हा हा, हो का? कितीच राहिली मग पेपर? बरं बरं, चालेल ना, चालेल. हो हो. नाही नाही, तुम्हीच या ना इकडं. नाही आम्ही काय दे, तुम्हीच या. नाही हो, बरं पाहतो मग. हो ठीक आहे ठीक आहे. हो चालेल चालेल. नाही बरं केलं म्हणा तुम्ही फोन केला तर. आम्ही फोनचीच वाट पाहत होतो. चला बा म्हणलं, मग आता तुमचं खरं आहे का खोटं आहे काही समजून राहिलंच नाही होतं ना. नाही नाही, पोरी पाहायचे विराजात होतो आम्ही. आता तुमचं काही दिसलंच नाही तर. हो हो. नाही नाही, आता पक्क आता माहीत पडलं तर मग आता आम्हाला बरं आता थोडंसं दिलासा आला. हो हो हो. ठेवा मग, ठेवा ठेवा. कोणाचा फोन व्हायची? कोणासोबत बोलून राहिली होती तुम्ही? पेपर आहे ना काय आहे काय होय? काही नाही, त्या पोरीच्या बापाचा फोन आला त्या सोनामच्या बापाचा, चारूच्या नवऱ्याचा. म्हणे आपण सगळी करून घेऊ म्हणे. 4-5 दिवस थांबा म्हणे. पेपर मायवाले हे संपले पोरायची टेकरायची का मग म्हणे आपण म्हणे 1 दिवस ठरवून घेऊ. तुम्ही इकडे या म्हणे. मी म्हणलं तुम्ही या इकडं. तर नाही नाही म्हणे, आमचं नाही जमणार म्हणे. आता तुम्हीच या म्हणे इकडं. तर मग आता जा लागेल ना. आता कधी फोन येते कधी नाही, तर म्हणे करून घेऊ म्हणे सगळी म्हणे. बाई हो का जी त्याचा फोन होय का? धाकधुकच होती जी. अजून काय करते काय नाही तर असं वाटलं बाई पोरीले. म्हटलं अजून म्हटलं ठेवाल्या बैल फुसलव करण म्हटलं सोनमले आणि दुसऱ्या इकडे देन म्हटलं लावून. नाही 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 नाही, बरं झालं बाप्पा. आणि मग करून घेऊ ना. जेवढ्या लवकर सगाई झाली तेवढ्या लवकर चांगलं होईन जी. राहुलचे बाबा तसं करून घेऊ मग. नाही बरं होते बरं होते. बरं, आम्ही निर्मल भाऊच्या घराकडे जातो. थोडंसं काम आहे पैशा पाण्याचं. थोडंसं काय तू विचारून त्याला देतो समोस नेतो. बाबाने एवढे दिले नाही ना, 30,000 रुपये दिले. आता पुरीला अंगठी करावं लागेल तर तेवढ्या याच्यात होणार नाही ना. निदान 5 ग्रामची तर करावं लागेल का ते. त्याच्या बरोबरीने आपल्याला थोडंसं वागायला लागेल नाही का. एकदम निवय समजून ना मग आपल्याला. निदान 5 ग्रामची तर करावंच लागेल त्या पोरीला अंगठी. अजी मग नाही तर काय खरंच लागन ना. मी माझ्या भावाले मागू का? माझ्या भावाले मागतो ना. देत असन तर 20,000 रुपये म्हणून पाहतो काय म्हणते काय नाही तर देन म्हणत. हो तेवढा काही नाही, देते घेते तो. त्याला सांगितलं तर काय म्हणून देत असन तर देऊन देऊ आपण थोडे थोडे करून. बरं बरं, मग म्हणतो मी संध्याकाळी फोन करीन त्याले आणि म्हणतो मग. नाही आपण आपली सोय लावलेली बरं बा. आपण काही त्याच्यासारखे मोठे आहो तर आपलं एका दिवसात होणार आहे. आपल्याला सोयच लावा लागेल ना 8 दिवसा पहिले. बरं बरं ठीक आहे. मी म्हणतो ना संध्याकाळी फोन करतो माझ्या भावाले आणि विचारतो. द्यानच म्हणा तो. नाही नाही म्हणत. मी निर्मल भाऊकडून आताचा घरी असेल पाहतो त्याच्यासोबत बोलू. राहुलचे बाबा थोडे लवकर ये जा, घरी काम आहे थोडंसं.